काय झालं लालिताई? अहो, श्रीनू पहिला आला त्याचा तुम्हाला आनंद नाही झाला? अहो, त्याने आतापर्यंत केवढी मेहनत केली आहे, एवढ्या सगळ्या अडचणी आल्या तरी सुद्धा तो डगमगला नाही. नाही गो, श्रीनू पहिलो इलो त्याचा आनंद हा माका, पण निशीचा सगळा मार्गी लागल्याशिवाय ना तो आनंद मी नाही साजरा करू शकत. नाही म्हणजे घरात आनंद साजरा करायचा ना तर घरातली सगळी पोरा बाळा ना आनंदात होई, नाहीतर त्या आनंदाचा फायदो काय? बरोबर आहे तुमचं लालिताई. एक सुखात एक दुःखात नाही बघू शकत आपण. उमाताई, काय म्हणाले डॉक्टर? निशी कशी आहे? तिचं बाळ कसं आहे? सगळं व्यवस्थित आहे ना? काय गो उमा, ठीक आहे ना सगळा? हा, काय म्हणाले डॉक्टर? सगळं व्यवस्थित आहे, फक्त निशिक थोडी जास्त काळजी घेऊ हवी. निशी, जा तू आराम कर जा. चल निशी, मी येते तुझ्यासोबत. आई, तू सरांना सांग परत मुंबईला जायला. ते जर इथे मला न्यायला आले ना तर मी नाही जाणार त्यांच्या बरोबर. मला नाही बोलायचं त्यांच्याशी. तू त्यांना परत मुंबईला जायला सांग. तर काही झालं तरी आमची भेट होता कामा नये. तू जा आराम कर जा. जा आज जा. मी येते सोबत. म्हणजे आपली भीती खरीच ठरली तर? हो लाली आत्या, नीरज वाटेत आमची वाट बघत उभा होता. आय थिंक तो समोर राहून घराकडे लक्षात येतोय. म्हणजे जेव्हा जेव्हा निशी बाहेर येईल तेव्हा तो तिला भेटू शकतो. येऊ दे, काय करायचा ना आता करू दे त्याका बाहेर. हा, पण एक नक्की, मी त्याका घरात येऊ द्यायचं नाही. हा, हे घे पाणी पी. घे. आत्ताच प्रवासातून आली आहेस ना, जास्त दगदग करू नकोस. आई, मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? ह्या बघ निशी, मका असं वाटतं की तू नीरज रावांका एकदा भेटावस. जा हात तर त्यांच्याशी बोलून घ्यावस. कारण किती झाला तरी त्यांचा तुझ्यावर हक्क हा. नाही आई, तर तुला माझं ऐकावंच लागेल. काही झालं तरी मी नीरज सरांना नाही भेटू शकत. आई, एकदा का त्यांना कळलं ना की प्रेग्नंट आहे, ते मला घरी घेऊन जाण्याचा हट्ट करतील ग. आणि मग तिथे गेल्यानंतर सतत बाळाचा विचार, भीती ह्याच ओझ्याखाली जगत राहणार आहे मी. निशी, अगो आत्ताच तुझो अपघात होता होता राहिलो. नीरज रावांनी तुका वाचवल्याने म्हणून, नाहीतर आज आपल्यावर काय परिस्थिती इली असती. हे बघ, विचार कर थोडं. ते तुका वाचवूक धावले याचा अर्थ काय? अजूनही त्यांचं तुझ्यावर तितकाच प्रेम आहे. माहिती आहे मला, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. पण आता मला आमच्या प्रेमाची निशाणी जपणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मी त्यांना भेटणार नाही. मी खूप सहन केलं आई, तर मी माझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. असं का बोलली निशी? आणि कोणती मोठी बातमी? मला कसं काही आठवत नाही. का विसरतोय मी? निशी, म्हणजे निशी आई होणार आहे? म्हणजे
मी बाबा होणार आहे. मी बाबा होणार आहे. पण एवढी मोठी बातमी निशीने मला सांगितली का नाही? ॲटलिस्ट ही गोष्ट तरी तिने मला सांगायला हवी होती. आलो सर काय आलो? नाही नाही काही नाही. छान दिसतेस तू आणि तुला बघून एवढं नक्की की काहीतरी स्पेशल आहे. सो काय न्यूज आहे? आधी चला मग सांगते. अगं काहीतरी सांग, काहीतरी हिंट 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 तरी दे मला. हिंटची काय गरज आहे, आपण जाणारच आहोत ना. चला ना सांगते. दिस इज नॉट फेअर. सर कधी कधी वाट बघण्यात पण ना गंमत असते. आता आपण तिथे जाणारच आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. सर मला अननसाचा ज्यूस नको आहे. पायनॅपल ज्यूस आहे तुझं फेवरेट आहे ना, म्हणून मी मागवलंय. तुला हे पण प्यायचं नसेल तर आपण बाहेर तरी का आलोय मग? मला आवडतं पण आत्ता नको आहे. आपलं ठरलं होतं ना बाहेर जायचं. मला तुम्हाला भेटायचं होतं एकट्यात, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण ते का आलंय मध्ये? तुम्हाला मला एक गुड न्यूज द्यायची. हा बोल ना. नीरज, अरे जेव्हा सगळ्यात जास्त तुमची गरज होती ना तेव्हा नव्हताच सर तुम्ही. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, तेव्हा नव्हताच सर तुम्ही. आय एम सॉरी निशी. आय एम रिअली सॉरी. न कळत का होईना पण माझ्याकडनं चूक झाली. आपल्या लाईफ मधला इतका मोठा आनंदाचा क्षण आणि मी तुझ्या सोबत नव्हतो. पण मी माझी ही चूक सुधारणार आहे, कारण की तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपलं बाळ माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी माझी चूक सुधारणार आहे. मॉम 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 मॉम, आज मी खूप खुश आहे. इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. अरे पण काय झालं ते तरी सांग. मॉम, आज फायनली माझी आणि निशीची भेट झाली आहे. आज फायनली मी तिला बघितलंय. काय बोलतोयस? कधी कुठे? अगं ते सोड ना, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. मॉम कॉंग्रॅच्युलेशन्स. तू ऐकलंस ना तर तुला सुद्धा खूप 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 आनंद होईल. मग सांग पटकन, मला सुद्धा राहत नाहीये. मॉम, आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे. काय? येस. कोणी सांगितलं तुला? निशीने? नाही ना मॉम, निशी नाराज आहे, ती बोलत नाही आहे माझ्याशी. पण मला समजलं. कमाल आहे. निशी भेटली होती तरी तिने ह्याला माझ्याबद्दल काहीच कसं सांगितलं नाही. ही काय मिस्ट्री आहे? निशीने माझी धमकी अजून लक्षात ठेवली आहे असं तर नसेल ना? नाही, तसं असेल तर बेटर आहे. ती आपणहूनच नीरजच्या आणि आमच्या लाईफमधून निघून जाईल. मॉम, कुठे हरवलीस तू? तुला आनंद नाही झाला का? अगं मॉम, तू का रडतीयस? इनफॅक्ट आपल्या फॅमिलीसाठी इतका आनंदाचा क्षण आहे, एवढी चांगली गुड न्यूज आहे. रडायला काय झालंय तुला? इनफॅक्ट तुला आनंद व्हायला हवाय. खरंच खूप आनंद झाला नीरज, खूप.
नीरज, माझी आहे ना मनापासून अशी इच्छा होती की आपल्या फॅमिलीत एक एक लहान मूल असावं. मला माझ्या अंगाखांद्यावर त्याला खेळवायचं होतं. बिझनेसमुळे जो वेळ मी तुला नाही देऊ शकले तो मला त्याला द्यायचा होता. पण अगं, रडू नकोस ना प्लीज. एवढं काय झालंय? हा, पण आता असं नाही होणार कदाचित. म्हणजे म्हणजे नीरज, एवढी मोठी आनंदाची न्यूज तिने तुला किंवा आम्हाला कोणालाच का नाही सांगितली? ती तुझ्यावर रागवली आहे आणि म्हणून ती इकडे निघून आले असं आम्हाला वाटत होतं. पण इकडे तर काय भलतंच निघालं. जसं तिला तुझ्याशी किंवा आपल्या कोणाशी रिलेशन ठेवायचे नसतील तसं तिला हे मूल पण नको असेल का? आणि आणि म्हणूनच तिने कुणाला काही कल्पना न देता ती इकडे आली तर नसेल ना? मग काय बोलतीयस तू? माझी निशी असं कधीच करणार नाही. तुला गैरसमज झाला असेल. का करू शकत नाही? आजकालच्या जगात काहीही घडू शकतं. मग आता तू मला सांग, हे कारण घर सोडून यायचं नाहीये तर मग काय कारण आहे इथे निघून यायचं? तुमच्या वादाचं कारण पुढे करून ती निघून आली. प्रत्येकाला ना ही गोष्ट खूप सोपी वाटते, पण नीरज, दिसतं तसं नसतं. तू खूप साधा आहेस म्हणूनच अशी माणसं तुला फसवतात. श्रीनू, हे बघ, तू काय जा, काय करायचा आता तू कर. हा, आई अगं काय बोलतेस? हे बघ, तुका पुढे शिकूचा असत तर खरंच शिक. हे म्हणतात तसं परदेशात जा. हे बघ, तू मोठा झालंस तर गावाचा नाव मोठा होईल. गावाकच त्याचा फायदा होईल. नाही उमा, मी हे गाव आणि तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. दादा मामा, बंधू मामा त्यांना इथेच राहून मदत करणार माझं ठरलंय. बरा, ठीक हा. श्रीनू, तर मका सांग, तू बाकीचा काय ठरवलंस? नाही म्हणजे तुझ्या आणि ओवीच्या लग्नाचा विचार पुन्हा मांडूक होयो ना? या बघ, मी आणि हे लालिताईंका समजावणार आहोत. मका खात्री आ, आज ना उद्या त्या नक्की तयार होतील. आई नाही ऐकणार उमा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ओवीच माझ्याशी लग्न करायला नाही म्हणते. काय? हो, ती ती आईची नातवंडांची इच्छा पूर्ण करू शकणार नाही म्हणून माघार घेते. श्रीनू, काळजी नको करूस. आज मी पिठोरीची पूजा करतय, उपास करतय. आजच्या दिवशी आई म्हणान मी देवीकडे जा काय मागेन, त्या देवी नक्की देईल माका. माका खात्री आ. तू काळजी नको करू श्रीनू. बंधू, बंधू, हा हा दादा. काहीतरी चुकता. म्हणजे सगळ्याचा हिशोब लागताय पण याचा हिशोब लागत नाही. हे बघ, दादा, मी पण तास बघते पण माझा पण डोसका काय चालत नाही. पतपेढीचे पैसे दिले? ह्या पतपेढ
अरे देवा दादा आता आठवला म्हाका ह्यांका फोन करूचो रवलोच त्या दिवशी मी करणार होते पण चारूमुळे सगळा गोंधळ झाला ना त्याच्यामुळे फोन करूचो रावला. बंधू आपण त्याला 3 महिन्याचं क्रेडिट देते आता 4 महिने पूर्ण होतील हे. दादा म्हाका माफ कर मी फोन करूचो विसरले पण आज तांका नक्की फोन करते मी. नाही नाही आता काही करू नको. का अरे गौरी गणपतीचा सण तोंडावर येलो ना गौरी गेल्यानंतर फोन करून आठवण कर नाही तर मग माळाचं कारण देऊन अजून लांब होती. चला चला दादा चला. कसा रवला ना काका चहा. अरे होई बरा झालाच गेलास ग वेळे दिलंस माका ना जे चहाची गरजच होती. हिशोब करून करून ना डोसका कामातून गेलो माझा. काका ॲक्च्युली तुमचं हे काम सोपं होऊ शकतं. का कसा काय आधी तुम्ही स्मार्टफोन घ्या. स्मार्टफोन कशा काका हो त्याच्यावर मी तुम्हाला एक ॲप डाउनलोड करून देते. त्यात तुम्ही तुमच्या क्लायंटची माहिती भरली ना म्हणजे कोणाला किती पेमेंट करायचं आहे कोणाकडून किती पेमेंट यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी की तुम्हाला आपोआप सगळे नोटिफिकेशन्स येतील रिमाइंडर्स येतील. फार काही करावं लागणार नाही. ता ठीक हा तुका वाटतं माका या जमात. ऑफकोर्स काका खूप सोपं आहे ते. सोपा हो होई त्याला शिकव आणि माका पण शिकव. काय बंधू आता नवीन गोष्टी आपल्याला शिकून घ्यायला हव्या म्हणजे रोजच्या व्यवहारात त्याचा उपयोग करून घेता येईल ना आणि मुख्य म्हणजे काम सोपं होईल. हो दादा नक्की शिकवेन मी. बंधू काका शिकाल ना. हा नक्की प्रयत्न करेन शिकता. बरं आले मी. ये दादा ओवी किती गुणी मुलगी आहे ना नाही म्हणजे हिच्या वागण्या बोलण्याकडे बघून कोणाक वाटा ती परदेशातून शिकून इल्या म्हणून. हा? एक पैशाची घमेंड नाही ते का आपल्या शिणूसाठी ओवी एकदम योग्य मुलगी आहे असा माका तरी वाटता. तुका काय वाटतं दादा. एकदम खरा. अरे पण बंधू काय करणार आपल्या बहिणाबाईच्या डोक्यात शिरत नाही ना त्याचं काय करायचं. आपण हाच जाऊ दे चला आपल्याला पूजेची तयारी करू हवी ना. कशाक दादा म्हणजे आपल्यासाठी पिठोरीचा उपवास करणारी आपली आहे आपण कायमचा सोडून गेलेली आहे. नाही नाही अरे तू बोलतोस ते अगदी बरोबर आहे. मला आवडलं असतं खरंच आवडलं असतं मास्टर्स करायला पण सध्या तरी माझा तसा काही विचार नाही. मी म्हणतोय की 2 वर्ष जरा काम करेन पैसे कमवेन आणि मग ठरवेन ना मास्टर्स करायचंय की नाही ते. हां बाकी तू मला सजेस्ट केलंस सांगितलंस त्याबद्दल खरंच थँक्यू. अरे श्रीनू चल पूजेक येत नाहीस काय तू. सगळेजण वाट बघतात तुझी. काय झाला हा. अरे अरे तुझं रिझल्ट चांगलं लागलो ना म्हणून आज सकाळपासनं काही न खाता पिता मी उपवास धरलो. हा आजपर्यंत तुझा जसा सगळा चांगला झाला ना तसा ह्या पुढे पण व्हावा ना म्हणाल. आई देव माझं सगळं चांगलंच करतोय. प्रश्न तुझा आहे तू का तुझा हट्ट सोडत नाहीयेस. आता काय बी नसला तुझा. हा आई मला सांग तुझा आत्ता ओवीवर राग काय आहे. या बघ श्रीनू ह्या विषय आत्ता नको. काय का नको आई. हे बघ ओवीमुळेच मी या घरात या जगात ताट मानेने वावरतोय. तिने फक्त माझीच नाही आपल्या घराण्याची इज्जत वाचवली. अगं आई ओवीच माझ्यासाठी योग्य मुलगी आहे. अजून काय पुरावा हवाय तुला. अरे पण माका पण समजून घे ना थोडा श्रीनू. माझ्या पण काही इच्छा आहेत स्वप्न आहेत. अरे माका ना फक्त तुझं संसार थाटलेलो बघूचो नाही हा. तो फुलताना पण बघूचा हा. जसे तुझे निशीचे लाड केले ना तसे माका ना तुझ्या पोरांचे पण लाड कोड करूचे हत. आणि या सुख माका ओवी देऊ शकता काय. बोल ना देऊ शकता. हा आई तू या एका गोष्टीसाठी तुझ्या नकारावर अडून बसली आणि तिकडे ती बिचारी ओवी फक्त तुझ्या आनंदासाठी माझ्यावरचं प्रेम विसरायला तयार आहे.
पण तू तू माझ्यासाठी ही एक गोष्ट सोडू नाही शकत. ही तुका क्षुल्लक गोष्ट वाटतं काय रे श्रीनू? हा, हे बघ, मी आज जा काय करता ना तर तुझ्या सुखासाठीच करतोय. हा आता जरी तुका पटला नसला ना तरी काही वर्षांनी पटात. हा, तेव्हा तुका माझी आठवण येईल, समजलास? आता ना माझ्याशी वाद घालत बसू नकोस. पूजेत चाल पटकन.